ट्रिग्नोमेट्री मध्ये आता जो टेबल आहे अँगल्सचा, आतापर्यंत फक्त तुम्हाला किती अँगल्स माहिती आहेत? 90 पर्यंत. आता एंट्रन्स मध्ये काही फक्त 90 डिग्री पर्यंत नाही येणार, तुम्हाला cos 135 पण असेल, cos 150 पण असेल, tan 150 पण असेल, राईट. सो टोटल आपण किती पर्यंत बघायचं? 180 डिग्री पर्यंत बघायचं. त्यातही फक्त साइन, कॉस आणि टॅन कधीतरी. सो या तिघांचंच फक्त लागतं, सेक कोसेक वगैरे आपल्याला लागत नाही फिजिक्स मध्ये. ठीक आहे. सो टेबल बघा, कशातून घेतला होता आपण? इथून ना, थीम मधून ना. ठीक आहे. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट इज फॉर अँगल. एंगल साइन, कॉस, टैन. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 120, देन 135, 150 डिग्री आणि 180 डिग्री. ठीक आहे. बोला. साइन 0 0, साइन 30 किती असतो? हाफ. साइन 45 1/√2, साइन 60 √3/2 आणि हा काय असणार आहे? 1. कॉस काय असतो रे याचा? इथून सुरुवात करायची, बरोबर. सो कॉस 0 किती असतो? 1. कॉस 30 किती असणार आहे? √3/2. हा 1/√2, हा हाफ आणि हा 0. फक्त बघा उलट लिहित आलो, इथून असं लिहित आलो इकडे. टॅन काय आहे? साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस इज टॅन. सो हे किती झालं? 0. आता 1/2 अपॉन √3/2 मीन्स हा इनवर्स होईल ना. सो 2 ला 2 निघून जाईल, किती राहील? 1/√3. सो इथं झालं 1/√3. हे दोघे कॅन्सल होतील, किती राहील सांगा? 1. इथे किती असणार आहे? √3 अँड 1/0 इज इन्फिनिटी. ठीक आहे. आता याला तुम्ही मिरर समजायचा आहे. कोणाला? हा जो आहे ना 90 डिग्री, इथे तुम्ही मिरर अज्युम करा इथे. आता तुम्हाला पलीकडच्या व्हॅल्यूज लिहायच्यात बघा. साइन 120, साइन 120 ची व्हॅल्यू तीच असते जी साइन 60 ची असते. साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे सांगा? √3/2. सो इथं व्हॅल्यू किती असणार आहे? √3/2. ठीक आहे. त्यानंतर जी साइन 45 ची व्हॅल्यू असते तीच कोणाची असते? साइन 135 ची असते. किती असणार आहे? 1/√2. जो साइन 30 आहे तीच व्हॅल्यू कोणाची असणार? साइन 150 ची असणार. म्हणजे व्हॅल्यू किती असणार आहे? हाफ. ओके. आणि जी व्हॅल्यू साइन 0 ची आहे तीच व्हॅल्यू कोणाची असणार आहे? साइन 180 ची. तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं असेल तर बघा, फॉर एक्झाम्पल मी या दोघांना कम्पेअर करते, 120 आणि 60 ला. 90 मधून 30 मायनस केले तर 60 येणार. 90 मध्ये 30 ऍड केले तर किती येणार आहे? 120 येणार आहे, राईट. सो जी 60 ची व्हॅल्यू असणार तीच 120 ची आहे. मी इथे लिहिते सुद्धा बाजूला. जी 60 ची व्हॅल्यू आहे 60 डिग्रीची तीच कोणाची असणार आहे? 120 डिग्रीची असणार आहे. प्रत्येक अँगल साठी सांगतेय, प्रत्येक फंक्शन साठी सांगतेय. जे 45 ची व्हॅल्यू आहे जी 45 ला येणार तीच कोणाला येणार आहे? 135 ला येणार आहे. जी 30 डिग्रीची व्हॅल्यू असेल ती कोणाची असणार आहे? 150 डिग्रीची असणार आहे. आणि जी 0 डिग्रीची आहे ती कोणाची असणार आहे? 180 ची असणार आहे. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणाले की tan 30 इज इक्विव्हॅलंट टू tan ऑफ 150 बट विथ निगेटिव्ह साइन. जो तुम्हाला tan 150 दिला असेल ना तर tan 150 तुम्ही नाही काढायचा, tan 30 तुम्ही डोळ्यासमोर आणायचा. जी tan 30 ची व्हॅल्यू आहे तीच tan 150 ची असते, फक्त निगेटिव्ह साइन येणार. साइन मध्ये कुठेही निगेटिव्ह साइन येणार नाही. आता इथे बघा
याच्या लिहायचं झालं तर जी कॉस 60 आहे तीच काय असणार आहे कॉस 120, फक्त निगेटिव्ह साईन सहित येणार, मायनस साईन येणार. म्हणजे कॉस 60 जर हाफ असेल तर कॉस 120 किती असणार आहे मायनस हाफ असणार आहे. नाव 45 करस्पॉन्ड्स टू 135, सो इथे किती असणार आहे बोला -1/√2, किंवा तुम्ही असं उलट लिहित गेलात तरी चालेल. इथे किती असणार आहे बोला -√3/2, आणि याची व्हॅल्यू किती असणार आहे रे -1. कॉस 180 किती असणार आहे -1. सिमिलरली याचं पण असं असेल, इकडे रिव्हर्स लिहित चला. सो इथे किती असणार आहे -3, इथे किती असणार आहे -1, हा किती असणार आहे -1/3. -0चा काही संबंध येत नाही, डिरेक्टली 0 येईल. बरोबर का, कळालं का टेबल? सो या व्हॅल्यूज तुम्हाला रिपीटेडली वापरायच्या आहेत. कॉस 150 येईल, कॉस 135 कधी विचारतील, कॉस 120 असेल, टॅन 120 असेल. सो कन्फ्यूज होऊ नका. 120 ची व्हॅल्यू म्हणजे 60 ची, 135 ची व्हॅल्यू म्हणजे 45 ची, 150 ची व्हॅल्यू म्हणजे 30 ची, आणि 180 ची व्हॅल्यू म्हणजे कोणाची 0 ची. लक्षात येतं? हे कळालं का? त्याच्यानंतर जे साइन फंक्शन असतं, हा एवढा डाटा कळाला का तुम्हाला? टेबल कशा लक्षात ठेवायचा आहे तो